काल मार्केटमधून पालक आणला होता, तर आज पालकापासूनच मस्त टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवला। इथे पालक मी धुवून निथून चिरून घेतला आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, 2 चमचे यामध्ये बेसन घातलं, आलं लसूण आणि हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा ओवा घातला आहे, पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, यानंतर 2 चमचे दही घातले, चिरलेला पालक यामध्ये घातला। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ मळून घेतलं। यावरती 1 चमचा तेल घालून पुन्हा सॉफ्ट असं पीठ मळून घेतलं। याचा आता चौकोनी आकाराचा पराठा इथे मी लाटून घेते। छोटा पराठा लाटून घेतला, यानंतर असा चौकोनी आकारामध्ये हा फोल्ड केला। हा चौकोनी पराठा लाटून तयार आहे। दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतला। आता मी इथे त्रिकोणी आकारामध्ये पराठा बनवते। गोल पराठा लाटून घेतला, नंतर असा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड केला आणि त्रिकोणी पराठा इथे लाटून तयार केला। हा त्रिकोणी पराठासुद्धा दोन्ही बाजूने मी मस्त असा खरपूस भाजून घेतला। झटपट कमी वेळामध्ये टेस्टी आणि तितकाच पौष्टिक असा नाश्ता तयार झाला आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।